जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यात मोठा स्कॅडर, शिवार हॉटेलमध्ये अळी प्रकरणी कारवाईची मागणी। जेवणात अळीवरून उर्मटपणा, सोशल मीडियावर संताप। वर्ध्यात शिवार हॉटेल चर्चेत। वर्ध्यात आरोग्याशी खेळ उघड, शिवार हॉटेलवर नागरिकांचा संताप। शिवार हॉटेल वादाच्या भोवऱ्यात, विद्यार्थ्यांवर दबाव आणि प्रशासन गप्प का? वर्धा शहरातील नालवाडी परिसरातील शिवार हॉटेलमध्ये जेवणात अळी निघाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संतापाची लाट आणखी तीव्र झाली आहे। या प्रकरणात हॉटेल व्यवस्थापनाने चूक मान्य करण्याऐवजी उलट विद्यार्थ्यांनाच धमकावून पैसे वसूल केल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे। प्राप्त माहितीनुसार जेवणात अळी आढळल्यानंतर विद्यार्थ्यांनी जाब विचारताच हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी त्यांना धाक दाखवून गप्प बसवण्याचा प्रयत्न केलाय। तक्रार करायची असेल तर करा, आमचे काहीच बिघडत नाही अशा उर्मट भाषेत बोलत विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी असल्याचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्याचाही गंभीर प्रकार घडलाय। या घटनेमुळे एकच प्रश्न उपस्थित होत आहे, शहरात इतक्या बेजबाबदार पद्धतीने हॉटेल चालवले जात असताना संबंधित अन्न व औषध प्रशासन नेमके करत तरी काय? कदाचित साहेबांना सेटल केलं तर नाही ना? नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या अशा हॉटेलांना आशय का? असा संतप्त सवालही नागरिक विचारू लागले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे शिवार हॉटेलमध्ये स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जात असताना सुद्धा अन्न व औषध प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करून केवळ औपचारिकतेचे ढोंग करत नोटीस देऊन विषय दडपणार का, असा संशय व्यक्त केला जात आहे। आता या प्रकरणात केवळ कागदी कारवाई नको तर थेट हॉटेलचा परवाना रद्द करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। जर अशा प्रकारांवर वेळेस लगाम लावला गेला नाही तर उद्या आणखी किती नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे। वर्ध्यात घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे आता वर्धा व अन्न औषध प्रशासन खरोखर जागे होणार की फक्त माल सुताई करून प्रकरण दडपणार? हा सवाल संपूर्ण वर्धा शहर विचारत आहे। जनसंग्राम न्यूज, वर्धा।